In Shetal's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सत्यनारायण पूजेसाठी बनवला जाणारा शिऱ्याचा प्रसाद. तर शिऱ्याचा प्रसाद सव्वा मापामध्ये कसा बनवायचा तो या व्हिडिओतून आपल्याला लक्षात येणार आहे. तर या ठिकाणी 3 पावशेर इतका रवा घ्यायचा आहे. त्यासाठी कमीत कमी अर्धा किलो इतकं तूप घेतलेले आहे. जेवढं तूप जास्त असेल तेवढा शिरा आपला छान टेस्टी असा होतो. तर या ठिकाणी मोठा रवा घ्यायचा आहे. तूप चांगले कडवून घेतलेले आहे. तर तूप कडल्यानंतर त्यामध्ये रवा टाकायचा आहे. तूप हे सगळे यामध्ये एकदम ओतायचे नाही. कमी पडले असे वाटले तर आपण वरून टाकायचं आहे. सत्यनारायणाचा प्रसाद चांगला होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रवा छान भाजणे. जर रवा चांगला भाजला गेला नाही तर आपल्या शिरा गिजगा पांढरट असा होतो. तर प्रथम रवा आपला छान खळखळीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. आपल्याला लक्षात येते की आपला रवा भाजला गेला आहे की नाही, का कच्चा आहे ते. तर थोडंसं तूप आणखी वरून टाकलेलं आहे. तुपामुळे हा रवा खूप छान होतो. जर आपल्याकडे तूप कमी असेल तर त्यामध्ये थोडंसं तेल वापरलं तर ही छान मोकळा असा शिरा होतो. तर एका पातेल्यामध्ये अंदाजे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. गरम पाण्यामुळे शिरा आपला झटपट होतो व लगेच शिजला जातो. एका उकळीमध्ये हा शिरा लगेच शिजला जातो. पहा, रवा आता छान भाजला गेला आहे. रवा छान खळखळीत झालेला आहे. तसा आवाजही येतो, त्यामुळे आपल्याला ओळखणं सोपं जाते. तर हा रवा लालसर तांबूस रंगाचा होईपर्यंत छान परतून घेतलेला आहे. तर आता आपण यामध्ये जे गरम पाणी करून घेतलेलं आहे ते ओतून घेणार आहोत. खात्री करायची आहे की आपला रवा छान भाजला गेला आहे का. तर आता रवा चांगला भाजला गेल्यामुळे आता उकळून घेतलेले पाणी आपण यामध्ये ओतायचे. आपल्याला किती घट्ट हवा आहे, किती मोकळा हवा आहे याच्यानुसार आपण पाणी ॲड करायचं. इथे मध्यम आकाराचे पातेले मी पाण्याचं उकळत ठेवलेलं आहे. तर आपल्याला कशा पद्धतीचा रवा हवा आहे त्या पद्धतीने आपण पाणी ॲड करायचं आहे. गिजगा हवा असेल तर अजून आपण पाणी ॲड करू शकतो. आता या ठिकाणी दूध वापरलेले नाही, पूर्णतः पाणीच वापरलेले आहे. पाणी टाकल्यानंतर रवा छान हलवून घ्यायचा आहे. अजून आपण यामध्ये साखर ॲड केलेली नाही. तर साखर आपण पूर्ण रवा हलवून घेतल्यानंतर टाकणार आहे. साधारणपणे अर्धा किलो इतकी साखर आपल्याला लागणार आहे. पण प्रसाद घेण्यासाठी जे येतात ते शुगरचे पेशंटही असू शकतात, त्यामुळे 100 ग्रॅम शुगर कमी घातली तरीही चालू शकते. तर या ठिकाणी 400 ग्रॅम इतकी शुगर घातलेली आहे. जर तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही थोडी आणखीन ॲड करू शकता. तर या ठिकाणी वेलची पूडही याच वेळी टाकलेली आहे. आता गॅसवरून खाली घेऊन परत छानपैकी हलवून घ्यायचं आहे व परत पातेल्यावर झाकण झाकून वाफ काढायची आहे. आता अशा पद्धतीने हा रवा आपला तयार होत आहे. 5 मिनटं अशीच वाफ काढून घ्यायची आहे. वाव, खूप छान दिसत आहे. टेस्ट पण अतिशय छान झालेली आहे. या प्रमाणाने रवा केला तर आपला प्रसादाचा शिरा खूप
टेस्टी असा तयार होतो. परत एकदा गॅसवरून खाली भांडे उतरून छान हलवून घ्यायचं आहे. असे केल्यामुळे साखरही सगळीकडे व्यवस्थित लागते, नाहीतर कुठे गोड कुठे कमी गोड हा शिरा तयार होतो. त्यामुळे अगदी व्यवस्थित हलवायचं आहे. तर पहा, यामध्ये तुळशीचे पान टाकून आणलेले आहे, म्हणजे हा शिरा आता पवित्र झालेला आहे. त्या दिवशी पूजा असल्यामुळे ही रेसिपी करता येणं शक्य झालेलं आहे. तर थोडं कमी वेळ असल्यामुळे नंतर बेदाणे आणि काजू बदाम ॲड केलेले आहे. आपल्या आवडीनुसार व चवीनुसार आपण हे ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत. तर अशा प्रकारे हा आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि ही आवडली असेल, अगदी योग्य वाटली तर तुम्ही इतरांना शेअरही करा. व माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तर आता हा शिरा आपण एका वाटीमध्ये सर्व करणार आहोत. पहा, बघूनच किती टेम्पटिंग वाटत आहे. खूप छान टेस्टी असा हा शिरा आपला तयार झालेला आहे. वाव, खूप छान असा शिरा आपला तयार झालेला आहे. त्यावर आता आपण गार्निशिंग करणार आहोत. प्रथम तुळशीचं पान ठेवणार आहोत, कारण आपला हा प्रसादाचा शिरा आहे. त्याचबरोबर काजू आणि बदाम ही वरून टाकणार आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटला हा तुम्हाला प्रसादाचा शिरा नक्की कमेंट करून सांगा. आणि शीतल्स कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.